कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याचे तापमान 32 ते 33 अंशावरती असून वाढत्या तापमानामुळे याचा हापूस आंब्यावरती मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। वाढत्या तापमानामुळे फळाची गळती देखील वाढलेली आहे। कोकणातील शेतकऱ्यांचे आंबा हे प्रमुख उत्पादन असून यंदा वातावरणातील बदलामुळे त्यातून सावरत असतानाच आता वाढत्या उन्हाने आंबा काळा पडतोय। कोकणात सध्या उष्मांक 32 ते 33 अंशावरती असून याचा फटका आता आंबा उत्पादन शेतकऱ्यांना बसलेला आहे। यामुळे आता हातातोंडाशी आलेल्या पिकावरती नुकसानीचे सावट पाहायला मिळते। प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा आंब्याचं काम करतोय शेतकरी, तेव्हा मोहरापासून जी परिस्थिती होती ती रत्नागिरी ते देवगडच्या सगळ्या शेतकरी व्यापाऱ्यांनी खूप मेहनत करून आंबे खूप चांगल्या प्रकारे लावण्याचा प्रयत्न केला होता। त्याच्यामध्ये तुडतुडा होता, कीड होती, थ्रिप्स होते। या सगळ्या संकटातून कसं वसं बाहेर येताना आंबे चांगल्या प्रकारे दिसायला लागले होते। परंतु अतिउष्णता वाढलेला आहे। होलीच्या नंतर जी उष्णता वाढली आहे, होलीच्या आधी आणि होलीच्या नंतर ती कमीत कमी 39 ते 40 डिग्री वाढलेली आहे। त्यामुळे जर आपण बघितलं ना तर आंबा असा भाजून गेलेला आहे। आंब्याची ही परिस्थिती झालेली आहे की हा कच्चा आंबा आहे परंतु हा भाजलेला आहे, अशी परिस्थिती आहे। हा आंबासुद्धा भाजलेलाच आहे, फक्त दिसतोय पिकलेला, तो पिकलेला नसून तो भाजलेला आहे, आतमध्ये खराब होणार तो। अशा या संकटांना तोंड द्यावं लागतं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की जो 8 दिवसांनी आंबा तयार होणारा होता तो आता लवकर व्हायला लागलेला आहे। त्यामुळे सगळ्या व्यापाऱ्यांची, शेतकऱ्यांची घाई गडबड उडालेली आहे। कसा लवकरात लवकर आंबा काढून मार्केटला पाठवायचा, त्यामुळे तिथे मार्केटसुद्धा थोडेसे डाऊन झालेले आहेत। म्हणजे कुठलंही काम करायला जा, सर्व मरण शेतकऱ्यांचं येतो आहे। दलाल विक्री करायचा प्रयत्न करत आहेत, दलाल चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतात आहेत, पण मार्केटच डाऊन झाल्यामुळे ते पण काही करू शकत नाही। त्यामुळे हा उष्णतेचा, पावसाचा, तसाच प्रखर उन्हाचा खूप त्रास झालेला आहे। त्याच्यामुळे आंबा भाजून काळवंटतोय, पण प्रत्येक झाडाखाली ना प्रत्येक बागेमध्ये अशा प्रकारचा आंबा पडलेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी, मला वाटतंय की या वर्षीसुद्धा अडचण येण्याची शक्यता आहे।